श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांना सावधान. 17 एप्रिलची दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यात असा काही खेळ मांडणार आहे ज्याचा विचार करूनच तुमच्या अंगावर शहारे येतील. ही रात्र तुमच्यासाठी केवळ एक तिथी नाही, तर तुमच्या नशिबाचा तो काळा अध्याय आहे जो आता कायमचा संपणार आहे. तुमच्या राशीत बसलेले ग्रह आता अशा एका वळणावर आले आहेत जिथे तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला रसातळाला नेऊ शकते. तर तुमचा एक अचूक निर्णय तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती बनवू शकतो. पण थांबा, या अमावस्येच्या गडद अंधारात अशा काही अदृश्य शक्ती तुमच्या मागे लागल्या आहेत ज्या तुमच्या सुखाला नजर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्याच घरात किंवा जवळच्या नात्यात असा एक चेहरा लपलेला आहे जो वरून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय, पण आतून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. या अमावस्येनंतर त्या विषारी माणसाचा मुखवटा असा काही फाटणार आहे की तुम्ही थक्क व्हाल. तुमच्या कष्टाचा पैसा आणि तुमच्या कष्टाचं यश कोण चोरतंय, तुमच्या प्रगतीला खीळ कोण घालतंय, हे गुपित उघडण्याची वेळ आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेला एक अंतिम संकेत तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचा राशी स्वामी शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे, पण अमावस्येच्या या काळात तो काहीसा कमकुवत होत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या कौटुंबिक सुखावर आणि मानसिक शांततेवर होईल. तुम्हाला अचानक असे वाटू लागेल की तुमच्याकडे सर्व काही असूनही तुम्ही रिकामे आहात. घरामध्ये विनाकारण चिडचिड होणे, जोडीदाराशी खटके उडणे किंवा रात्रीची झोप उडणे हे ग्रहदशेचे विचित्र खेळ आहेत. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सुखाच्या भ्रमाला तोडून तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या शरीरातील ऊर्जेसाठी मोठी घट जाणवेल. तुम्हाला असे वाटेल की कोणीतरी तुमची शक्ती शोषून घेत आहे. पण घाबरू नका, हे तुमच्या शरीरातील जुन्या नकारात्मकतेने त्याचे बाहेर पडणे आहे. ही अमावस्या तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात दडलेली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी येत आहे. जोपर्यंत हे भावनिक वादळ शांत होत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात नवीन सुखाची पहाट होणार नाही. हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अंतर्बाह्य शुद्ध करण्यासाठी आला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या पहिल्या टप्प्यावर तुम्हाला काही आर्थिक धक्केही बसू शकतात. तुम्ही ज्याच्यावर विश्वास टाकला तेच लोक तुमच्या पैशाचा गैरवापर करत असल्याचे लक्षात येईल. पण हा धक्का तुमच्या डोळ्यावरील अंधश्रद्धेची पट्टी ओढून काढण्यासाठी आहे. या अमावस्येची प्रखर ऊर्जा तुम्हाला सांगत होते की आता सावध व्हा. शत्रू बाहेर नाही, तर तुमच्या सावलीत लपलेला आहे. हे सत्य पचवणे कठीण असेल, पण तुमच्याच भविष्यासाठी ते अनिवार्य आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही स्वभावाने शांत आहात, पण तुमचा हा शांतपणा तुमच्या शत्रूंना संधी देत आहे. या अमावस्येच्या रात्री तुमच्या विरुद्ध शिजत असलेल्या एका भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश होणार आहे. जे लोक तुमच्या ताटात जेवले तेच आता तुमच्या ताटात छेद मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कोणीतरी गुप्तरीतीने हालचाली करत आहे. ही अमावस्या त्या शत्रूंना उघडे पाडणार असून त्याचे खरे रूप तुमच्या समोर येईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला निसर्गाकडून असे काही संकेत मिळतील जे तुमच्या शत्रूची नावे ओरडून सांगतील. कदाचित एखादा जुना मेसेज, एखादी चोरी केलेली गोष्ट किंवा कोणाची तरी बोलणे तुमच्या कानावर पडेल. त्याला तुम्ही आपला खास मानत होता त्याच्याच मनात तुमच्या विरुद्ध किती द्वेष आहे हे पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. राहूचे हे मायाजाळ आता विरघळणार असून तुम्ही एका मोठ्या संकटातून थोडक्यात वाचणार आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, शत्रूचा पराभव करण्यासाठी तुम्हाला आता रौद्ररूप धारण करावे लागेल. तुमचा संयम तुमची शक्ती आहे, पण आता वेळ आली आहे
ते आहेत प्रत्युत्तर देण्याची. ही दर्श अमावस्या तुम्हाला ती हिंमत देणार आहे, जी की तुम्ही तुमच्या वाटेतील काटे वेचून फेकून द्याल. जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते, त्यांना आता वृषभ राशीच्या जातकाचा खरा हिसका बघावा लागेल. तुमचा हा विजय केवळ तात्पुरता नसेल, तर शत्रूंची नावे तुमच्या आयुष्यातून कायमची पुसली जातील. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही पैशासाठी खूप कष्ट केले आहे आणि आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. या अमावस्येच्या रात्री शुक्राची चाल अशा पद्धतीने बदलणार आहे की तुमच्यासाठी महाधनागमनाचे योग निर्माण होतील. कुबेराची दृष्टी आता थेट तुमच्या तिजोरीवर पडली आहे. एखादा जुना अडकलेला व्यवहार, ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती, तिथून अनपेक्षितपणे मोठा पैसा तुमच्या हातात येईल. हे धनलाभ सामान्य नसून तुमच्या 7 पिढ्याचे नशीब बदलणारे ठरू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला शेअर मार्केट, लॉटरी किंवा जमिनीच्या व्यवहारातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मत्ता आणि मालमत्तेचे योग इतके प्रबळ आहेत की तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होईल. पण सावधान, पैसा येत असताना तुमची दृष्टी चुकूनही कोणाकडे उधार देण्याकडे वळू देऊ नका. या अमावस्येच्या रात्री आलेली लक्ष्मी टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला ती गुप्त ठेवावी लागेल. पैशाची चर्चा चुकूनही बाहेरच्या लोकांशी करू नका, अन्यथा नजर लागून सर्व काही संपू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, हा धनयोग तुम्हाला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी आला आहे. तुमची आर्थिक स्थिती आता अशी सुधारेल की तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर किंवा गाडी खरेदी करू शकाल. दर्श अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार कायमचा संपून तुम्हाला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. लक्ष्मीचा हा आशीर्वाद तुमच्या कष्टाचे चीज करण्यासाठी आला आहे. तयार राहा, कारण आता तुमच्याकडे पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येनंतर तुम्हाला आरोग्याबाबत काही विचित्र अनुभव येऊ शकतात. शरीरात अचानक उष्णता वाढणे, डोकेदुखी किंवा छातीत अस्वस्थता जाणवणे हे धोक्याचे संकेत वाटू शकतात. पण वास्तव काही वेगळेच आहे. ही तुमच्या शरीराची डिटॉक्स होण्याची प्रक्रिया आहे. तुमच्यावर असलेल्या सर्व नजरदोषांचा आणि कर्णिबाधांचा प्रभाव या रात्री जळून भस्म होणार आहे. शरीरातील हा बदल तुम्हाला सुरुवातीला घाबरवेल, पण शेवटी तुम्हाला एक नवीन ऊर्जा देऊन जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला निसर्गाकडून काही अदृश्य संकेत मिळतील. कदाचित तुम्हाला स्वप्नात एखादी मोठी आपत्ती दिसेल किंवा कोणाच्या तरी मृत्यूची बातमी ऐकायला मिळेल. पण घाबरू नका, हे संकेत तुमच्यासाठी नसून तुमच्या शत्रूच्या नाशाचे आहेत. दैवी शक्ती आता तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच विणत आहे. ज्या व्याधींनी तुम्हाला ग्रासले होते ते आता हळूहळू गायब होतील. तुम्हाला असे वाटेल की जणू तुमचे पुनर्जन्म झाले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला आरोग्यापेक्षा मनाच्या आरोग्यावर जास्त लक्ष द्यावे लागेल. जुन्या जखमा पुन्हा ओल्या होतील, पण त्या कायमच्या भरून येण्यासाठी हे होणे गरजेचे आहे. हे दर्श अमावस्या तुमच्या रक्तातील आणि मनातील सर्व विष बाहेर काढण्यासाठी आले आहे. जेव्हा ही रात्र संपेल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक असेल. ही नवीन ऊर्जा तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या कामासाठी सज्ज करेल. तुम्ही आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अभेद्य बनणार आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, व्हिडिओच्या या शेवटच्या आणि सर्वात थरारक टप्प्यावर आपण अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. 17 एप्रिलच्या या अमावस्येनंतर तुमच्या राशीत गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. आतापर्यंत तुम्ही जगासाठी एक सामान्य व्यक्ती होता, पण तुमची ओळख एक सम्राट म्हणून होणार आहे. तुमच्या नशिबाच्या कुंडीत जे दोष होते ते या अमावस्येच्या रात्री पूर्णपणे नष्ट होणार आहेत. ही रात्र तुमच्या भाग्योदयाची पहिली आरोळी ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला नियतीकडून एक असा धक्कादायक संकेत मिळेल जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. कदाचित ती एखादी बातमी असेल किंवा एखादा आकडा जो तुम्हाला
वारंवार दिसेल हा संकेत सांगत आहे तुमची सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा इतकी वाढेल की ज्यांनी तुम्हाला नाकारले होते तेच आता तुमच्या मागे हात जोडून उभे राहतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला असे पद किंवा अधिकार मिळतील ज्यामुळे तुमची सत्ता आणि संपत्ती या दोन्हीत अफाट वाढ होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, ही दर्श अमावस्या तुमच्या दुर्दैवाचा शेवटचा श्वास घेऊन समृद्धीचा नवीन श्वास येणार आहे. पण हे यश टिकवण्यासाठी तुम्हाला या रात्री एक गुप्त उपाय करायचा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, माझ्या कष्टाळू जातकांनो, लक्ष्मी मातेची कृपा किंवा चांदीचे दान केल्याने तुम्ही तुम्हाला हा उपाय कामी पडू शकतो. त्या तुम्हाला घाबरण्याचे दिवस संपले आहेत. आता फक्त एकच ध्येय ठेवा, शिखरावर पोहोचण्याचे. कारण प्रत्यक्ष काळ तुमच्या बाजूने उभा आहे. तयार राहा, कारण वृषभ राशीचा आता खऱ्या अर्थाने राज्याभिषेक होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येचे संकट टाळण्यासाठी आणि येणाऱ्या धनलाभाचा स्वीकार करण्यासाठी एक विशेष उपाय. अमावस्येच्या दिवशी तुमच्या जवळच्या गावातील देवीच्या मंदिरात ग्रामदेवी जा. देवीला श्रद्धेने साखर आणि तांदूळ, पांढऱ्या वस्तू अर्पण करा. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे 2 स्वस्तिक काढा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने पांढऱ्या वस्तूचे दान आणि लक्ष्मीची उपासना तुमच्या नशिबाचे बंद कुलूप रातोरात उघडू शकते. तर मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांसाठी ही अमावस्या खरोखरच करो की मरोची वेळ आहे. जर तुमच्या कुलदेवतेवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तर या व्हिडिओ माहितीमध्ये दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला मनापासून एक लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे देवाच्या कृपेने दूर व्हावी आणि लक्ष्मी तुमच्या घरी कायमची वास करावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महालक्ष्मी किंवा कुलदेवता प्रसन्न लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या भक्तीची पावती असेल. आणि हो, नशिबाचे असे चटका लावणारे सत्य रोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.